मनरा, लेखक महेश एलकुंचवार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. जातस्य ही ध्रुव मृत्यू हा एक स्वप्न मला वारंवार पडतं. अगदी लहानपणापासून ते पडत आलंय आणि बहुधा पुढेही पडेल. ते पडतं सुद्धा अगदी जसंच्या तसं. त्यातला एकही तपशील बदलत नाही की कमी जास्त होत नाही. एका शांत स्तब्ध जलाशयात मी तरंगतोय. अगदी कमीत कमी हालचाल करत असता पाण्याचं शीतल सुख माझ्या अंगाला स्पर्श करते. काय होतं हे कळण्याच्या आतच पाणी पूर्ण दगा देतं आणि शरीराला आत आत रेटू लागतं. डोळ्यांवर, छातीवर त्याचा रेटा इतका जबरदस्त असतो. थांग नाही अशा तळाशी शरीर इतक्या वेगानं ओढलं आणि दाबलं जात असतं की क्षणभरात श्वास थांबेल. नाकातोंडात पाणी जाऊन कवटीतला मेंदू आतल्यात फुटेल अशी भयभीत करणारी जाणीव होऊन शरीर अकांताने पाण्याशी लढू लागतं. एखाद्या राक्षसी मारणाऱ्या मास्तरच्या वर्गात घंटीची प्रतीक्षा भ्यालेल्या मनानं अधीरपणानं करावी तशीच ही काहीशी भावना. खूप लोकांना ही घंटी वाजूच नये, निदान ती खूप उशिराने वाजावी असं वाटतं. ते लोक प्रेमळ मास्तरच्या वर्गात बसत असतील. मला मात्र या अखेरच्या घंटेचं आकर्षण नव्हे, ओढच फार बालपणीच वाटू लागली. आपण कोणाचे नाही, आपलं कोणी नाही. आपण जसे आहोत तसे कोणाला आवडत नाही, कारण आवडण्यासारखं आपल्यात काही नाहीच. आपण दुर्गुणांनी ठासून भरलेलं पोतं आहोत. आपण हट्टी, आपण ढ, आपण आळशी. असे जर आपण कोणालाच नको तर आपण मरून जावं अशी ओढ मनाला वयाच्या 7व्या-8व्या वर्षीच लागली. हे सगळे विचार मनात येऊन आत हताश वाटे. हे सगळं असं घडण्याची काही गरज होती का? का घडलंच? एक लहानसा पण सुखद प्रसंग मात्र आठवतो. मी राहत होतो तिथे काही कामानिमित्त ते एकदा आले होते. काम आटोपून ते 4-1 वाजता घरी आले. तेव्हा मी एकटाच घरी होतो. त्यांच्या हातात पेपर बॅग होतं. त्यावर माझी नजर पडली. माझं वाचनाचं वेळ त्यांना माहीत होतं. वाचतोस? त्यांनी विचारलं. मी मान हलवली. तुला कळणार नाही, पण आत्ता कुठे तू 6वीत आहेस. पण मीच सांगतो तुला या कादंबरीबद्दल असं म्हणून ते त्या कादंबरीकाराचा तपशील मला सांगू लागले. मरणव्रत या शब्दानं तर विजेनं कडकडाट करून आसमंत उजळून टाकावं तसं माझं मन क्षणकाळ लखलखून टाकलं. मरणव्रत आणि मग जीवनव्रत निष्ठापूर्वक सांभाळल्याशिवाय अंधार नाहीसा कसा होईल आणि मरणव्रताची सांगता कशी होईल? मग तर मला असा भास नव्हे, स्पष्ट जाणीवच झाली की ही सर्व सृष्टी गाणं न थांबवता माझ्याकडे कुतूहलाने पाहते आणि ये ना असं अर्जवी आमंत्रण देऊन मला गाण्यात सामील करून घेऊ पाहते. आजी झाडेर राते तोमार अभिशार, प्राण शखा बांधो रे आम्हार, आख्योनो गेलो न अंधार, आख्योनो रोईलो बाधा, आख्योनो मरण व्रतो, जीवन होलो न शादा, जीवन होलो न शादा. तुम्ही कुठले असं मला कोणी विचारलं की माझी फार पंचायत होते. माझं बालपण 10 ठिकाणी इथे तिथे असं गेलं. माझा जन्म वऱ्हाडातल्या पारवा या गावी झाला. पण अगदी लहानपणीच म्हणजे वयाच्या 4व्या-5व्या वर्षीच मला तिथून उचलून दुसरीकडे नेण्यात आलं. तरी सुद्धा आई वडील तिथंच राहत होते, त्यामुळे पारवा हेच मला सदैव माझं गाव वाटलं. पण असा सगळा दिवस गेल्यानंतर संध्याकाळी मला राहावे ना. मी वडिलांना म्हटलं, आपण पारव्याला कधी जायचं? तर ते म्हणाले, नाही, आपण नाही जायचं पारव्याला. का? ते घरी सामान्य घटना सांगावी अशा सुरात ते मला म्हणाले, आपण सोडलं पारवा. एकदा वयाच्या 5व्या वर्षी घर सुटल्यानंतर घर नावाच्या अनेक इमारतींमध्ये शरीर राहिला, पण मन कुठेही गुंतलं नाही की रमलं नाही. पांढरकवड्याला माझ्या चुलत भावाच्या मुलीचं लग्न झालं. तिथून पारवा अगदी 20-25 मिनिटाच्या अंतरावर गाडीला. लग्न लागलं आणि म्हटलं चला. मग दीर्घ श्वास घेऊन गाडीतनं बाहेर आलो आणि पाहिलं, 2-2.5 हजार वस्तीचं गाव, भर दुपारी 2ची वेळ. सगळी माणसं आपापल्या कवाडाआड शांत विश्रांती घेत असत. त्यामुळे गाव विलक्षण शांत होत.
माझे 2 भाऊ सोडले तर माझी आणि माझ्या घराची पुनर्भेट पाहायला दुसरं कोणीही नव्हतं. इथं समोरच्या कोणाडात देव्हारा, त्याची शेजारी चूल, उदबत्ती, कापूर, शिजलेलं अन्न, दूध दुभतं असा एक संमिश्र गंध स्वयंपाकघरात कायम तरंगत असे. मी खोलीत असलो आणि त्यांनी पेटी उघडली की ते मला आवर्जून सांगत, हे तुझ्या बक्षिसाचे. हा, एक दिवस मी असाच उभा होतो आणि त्यांनी पेटी उघडली आणि मी घाईने विचारलं, माझे रुपये? तेव्हा मान वर करून काही न बोलता त्यांनी आपले टपोरे डोळे माझ्यावर वटारले. त्यांच्या डोळे वटारण्याचं कारण कितीतरी वर्ष मला कळत नव्हतं. ज्या खिडकीत येऊन खिन्नपणे समोरच्या आमराईवर नजर टाकत असे, त्या खिडकीपाशी आलो आणि पाहिलं, आंब्याची झाडं अजून तशीच होती. ती ओळखीच हसली आणि लहानपणची उदासीची लाट पुन्हा एकदा अंगावर चालून येणार असं वाटलं आणि मी खिडकीतनं बाजूला झालो. काय काय घटना या घरात घडल्या असतील, त्यातल्या फार थोड्या घटनांचा मी भागीदार आणि साक्षीदार होतो. मी नसताना इथं काय काय घटना घडल्या असतील, चांगल्या वाईट. माझ्या पश्चात माझं नाव इथं कोणी घेतलं असेल. मग गावात फेरफटका मारला, जुन्या ओळखीच्या खुणा पाहिल्या, ओळखीचे लोक भेटले. प्रयागराव, कृष्णा मास्तर, सुधाकर. बाबू मिराशी तर सारखा बरोबर होता. त्याच्या वडिलांना माझ्या आईनं भाऊ मानलं होतं आणि मग ती मरेपर्यंत त्यांनी तिची भाऊबीज कधी चुकू दिली नव्हती. मग खाणं पिणं झालं, गप्पा झाल्या. 5 वाजले तेव्हा म्हटलं चला निघाव. वडील गेले, मग आई गेली, आता घर. राजपुत्र सिद्धार्थाला जेव्हा बोधी प्राप्त झाली तेव्हा तो हर्षभरानं उद्गारला, सब्बा ते फासुका भग्गा गहकुटम विसंगितम. देहरूपी घराची सगळी सामग्री मोडली. ते तुटलं फुटलं, मी मुक्त झालो. जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका झाली. तृष्णा, इच्छा, वासना, संस्कार इत्यादींच्या लिप्ताळ्यानं ग्रासलेल्या मानवी जीवनाच्या भोगतव्यातून मी सुटका.